तुमची लहान मुले सुद्धा डोकं दुखतंय अशी वारंवार तक्रार करत असतात का? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा. मी पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट म्हणजेच लहान मुलांची मेंदूरोग तज्ज्ञ आहे. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांमध्ये सुद्धा डोकेदुखी ही खूप कॉमन समस्या आहेत आणि याचे अनेक कारणे आहेत. तर कॉमन कारणांबद्दल आज आपण जाणून घेऊया. जर लहान मुलांमध्ये झोपेची कमतरता असेल, जर झोप त्यांच्यामध्ये व्यवस्थित होत नसेल, खूप जास्त मोबाईल, टीव्ही बघत असेल, तर यामुळे डोळ्यांवर ताण येतो, ज्यामुळे डोळे दुखतात आणि डोकंही दुखतं. याच सोबत जर त्यांना काही व्हायरल इन्फेक्शन झालं असेल किंवा ताप येत असेल, तर याच्यामुळे डोकं दुखतं. लहान मुले पाणी कमी पितात. डिहायड्रेशनमुळे त्यांच्यामध्ये आपल्याला डोकेदुखी दिसून येते. याचसोबत जर तुमच्या मुलाला दिसायला त्रास होत असेल, त्याला चष्मा लागला असेल, तर तो चुकीचा चष्मा वापरत असेल किंवा चष्मा वापरतच नसेल, तर याच्यामुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते. जर त्याच्या कानामध्ये काही इन्फेक्शन झालं असेल किंवा सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल, तर याच्यामुळे लहान मुलांमध्ये डोकेदुखी दिसून येते. याच सोबत मायग्रेन मायग्रेन सुद्धा खूप कॉमनली लहान मुलांमध्ये दिसून येतो. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांमध्ये सुद्धा मायग्रेन ही खूप कॉमन गोष्ट आहे. जर त्याने रिसेंटलीच व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन घेतलं असेल आणि त्याचं जर जास्त प्रमाणात घेतलं गेलं असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते. ही झाली सगळी कॉमन कारणं की ज्याच्यामुळे लहान मुलांमध्ये डोकेदुखी दिसून येते. या कॉमन कारणांसोबत असे काही रेड फ्लॅग्स आहेत. जर ते तुमच्या मुलांच्या डोकेदुखीसोबत दिसत असेल, तर अर्जंटली तुम्ही डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे. ती आपण डिस्कस करूया पुढच्या भागात. थँक्यू.